नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. नाशिक जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा. द्राक्ष, डाळिंब आणि कापसाचे 100% नुकसान. आज राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा बंद संपावर. राज्यातील 7 लाख शिक्षकांचा सहभाग. कालच शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोटींचं पॅकेज जाहीर झालं असतानाच धुळ्यात एका शेतकऱ्याची आत्महत्या. आणि पुण्यासह कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे सवई गंधर्व महोत्सव रद्द. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. नाशिक जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीने झोडपलंय. पिंपळगाव, वडनेर, भैरव या भागात 100% पिकांचं नुकसान झालंय. निफाड, चांदवड या तालुक्यात या पावसामुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगता येतंय. द्राक्ष, डाळिंब आणि कापसाला या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावं लागतंय. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यात बर्फवृष्टी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. या दुःखातून शेतकरी राजा सावरतो न सावरतो काल आणि आज पुन्हा नाशिकला गारांच्या पावसाला सामोरे जावं लागलं. या पावसामुळे जिल्ह्यातील महत्वाची पिके समजली जाणारी द्राक्ष, डाळिंब, कापूस ही पिके नाश पावली आणि पावसात या पिकांना 100% तडाखा बसल्याचं निष्पन्न झालंय. नाशिक जिल्ह्यात गारांचा पाऊस होत असतानाच त्याच्या पाठोपाठ आज पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जवळपास 1 तास शहरात झालेल्या या पावसामुळे पुणे शहर भिजताना दिसलं. तर सध्या पुण्यात सुरू असलेल्या 62व्या सवई गंधर्व भीमसेन महोत्सव पावसामुळे रद्द करण्यात आलाय. पुण्यात आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे सध्या पुण्यातील रमणबाग शाळेच्या प्रांगणात सुरू असलेला सवई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. सकाळी आणि दुपारी पावसाने जोर धरला होता. त्यामुळे या मैदानावर मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं असल्यामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उरलेल्या 4 दिवसांचा हा महोत्सव जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी यावेळी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या 4 हत्तींच्या कळपानं चांगला सुळसुळाट माजवलेला दिसतोय. त्याचबरोबर इतर जंगली प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागलाय. गेल्या काही 5 वर्षांमध्ये हत्तींच्या कळपानं 5 लोकांचे प्राण घेतल्याचं सांगण्यात येतंय. या प्राण्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान हे मोठं असताना देखील शासनाकडून मात्र या नुकसानाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पाहूया हा रिपोर्ट. या हत्तींना आवर घालण्यात सिंधुदुर्ग जिल्हा वन खाते अपयशी ठरताना दिसते. या हत्तींचे कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यातील मानगाव खोऱ्यात वास्तव्यास आहे. वन खाते यांनी 4 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा कळप शेती बागायतीचे नुकसान करत होता. त्यावेळी मोठ्या कोट्यवधी रुपये खर्च करून एलिफंट बॅक टू होम मोहीम राबवली, पण ती अपयशी ठरली. पण गेल्या 3 वर्षात शेती बागायती हंगामात हा कळप लोकवस्तीत घुमस घालत असतो. शेतकरी वर्ग पण भयभीत झाला असतानाच मात्र शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं. याच हत्तीच्या कळपानं गेल्या 5 वर्षांमध्ये 5 लोकांचे प्राण घेतलेत तर 10 लोकांना जखमी केलंय. मृतांना शासनानं नुकसान भरपाई दिली खरी, मात्र कुटुंब उद्ध्वस्त झालं. गरीब शेतकरी वर्ग मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळलेला असतानाच या कळपाच्या नुकसानीला देखील त्यांना सामोरं जावं लागतंय. सिंधुदुर्गात महत्वाची समजली जाणारी माड लागवड, केळी, पोपळी लागवड, बागायत यांचं मोठं नुकसान या कळपाकडनं होताना दिसतंय. आज राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी लाक्षणिक संप पुकारला होता. तर राज्यातील 7 लाख शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवलाय. कोल्हापूर जिल्हा मजदूर संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा उदय जोशी यांची निवड करण्यात आली आहे. सहकार प्राधिकरणाच्या सूचनानुसार ही निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरात राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा 2014चं आयोजन करण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले या ठिकाणी 11 व 12 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यातून 450 वर स्पर्धकांनी आपला प्रतिसाद नोंदवलाय. याचबरोबर वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. तुम्ही पाहत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र. कोल्हापूर मजूर सहसंघाच्या अध्यक्षपदी श्री उदय जोशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संचालक मंडळ धनश्री नागरी सहकारी पतसंस्था गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर. माननीय पुष्कराज कोले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन नागपूर मान्यता प्राप्त सब ज्युनियर, ज्युनियर, मास्टर, सिनियर
पुरुष महिला राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस जीवन गौरव अर्जुन शिवछत्रपती पुरस्कार विजेते मान्यवर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू क्रीडाप्रेमी जनतेचे हार्दिक स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या 4 हत्तींच्या कळपानं चांगला सुळसुळाट माजवलेला दिसतोय। त्याचबरोबर इतर जंगली प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागलाय। गेल्या काही 5 वर्षांमध्ये हत्तींच्या कळपानं 5 लोकांचे प्राण घेतल्याचं सांगण्यात येतंय। या प्राण्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान हे मोठं असताना देखील शासनाकडून मात्र या नुकसानाकडे दुर्लक्ष करण्यात येतंय। पाहूया हा रिपोर्ट। या हत्तींना आवर घालण्यात सिंधुदुर्ग जिल्हा वन खाते अपयशी ठरताना दिसते। या हत्तींचे कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग कुडाळ तालुक्यातील मानगाव खोऱ्यात वास्तव्यास आहे। वन खाते यांनी 4 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा कळप शेती बागायतीचे नुकसान करत होता। त्यावेळी मोठ्या कोट्यवधी रुपये खर्च करून एलिफंट बॅक टू होम मोहीम राबवली, पण ती अपयशी ठरली। पण गेल्या 3 वर्षात शेती बागायती हंगामात हा कळप लोकवस्तीत घुमस घालत असतो। शेतकरी वर्ग पण भयभीत झाला असतानाच मात्र शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं। याच हत्तीच्या कळपानं गेल्या 5 वर्षांमध्ये 5 लोकांचे प्राण घेतलेत तर 10 लोकांना जखमी केलंय। मृतांना शासनाने नुकसान भरपाई दिली खरी, मात्र कुटुंब उद्ध्वस्त झालं। गरीब शेतकरी वर्ग मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळलेला असतानाच या कळपाच्या नुकसानीला देखील त्यांना सामोरं जावं लागतंय। सिंधुदुर्गात महत्वाची समजली जाणारी माड लागवड, केळी, पोपळी लागवड, बागायत यांचं मोठं नुकसान या कळपाकडनं होताना दिसतंय। आज राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी लाक्षणिक संप पुकारला होता, तर राज्यातील 7 लाख शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवलाय। कोल्हापूर जिल्हा मजदूर संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा उदय जोशी यांची निवड करण्यात आली आहे। सहकार प्राधिकरणाच्या सूचनानुसार ही निवड करण्यात आली आहे। यावेळी संचालक मंडळ उपस्थित होतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरात राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा 2014चं आयोजन करण्यात आलंय। सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले या ठिकाणी 11 व 12 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेत राज्यातून 450 वर स्पर्धकांनी आपला प्रतिसाद नोंदवलाय। याचबरोबर वेळ झाली एका छोट्या ब्रेकची। तुम्ही पाहत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र। कोल्हापूर मजूर सहसंघाच्या अध्यक्षपदी श्री उदय जोशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संचालक मंडळ धनश्री नागरी सहकारी पतसंस्था गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर। माननीय पुष्कराज कोले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन नागपूर मान्यता प्राप्त सब ज्युनियर, ज्युनियर मास्टर, सीनियर पुरुष महिला राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस जीवन गौरव अर्जुन शिवछत्रपती पुरस्कार विजेते मान्यवर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू क्रीडाप्रेमी जनतेचे हार्दिक स्वागत। कालच राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोटींचं पॅकेज जाहीर झालं असतानाच आशा होती ती शेतकरी आत्महत्या कमी होईल याची, मात्र हे आत्महत्येचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय। कालच धुळे येथील कावटी गावात रवींद्र दिलीप पाटील ह्या 20 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला संपवलंय। वय वर्ष 20, वडिली 2-4 वर्षापूर्वी वारलेले, त्याच्यावर लहान भावाची आईची मोठी जबाबदारी होती। या जबाबदारी पार पाडत असताना शेती ही तोडकी, रोजंदारीवर त्यांनी पोट भरावं आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, अशाच परिस्थितीत सोसायटीचंही काही कर्ज घेतलेलं आहे ना इतर ठिकाणचंही कर्ज घेतलेलं आहे। त्या कर्जाला कंटाळून त्यांनी काल स्वतःलाच पेटून घेतलं आणि आईचा आधार, आईचं म्हातारपणाची काठी चालली गेली। तान भाऊही गुजरातमध्ये रोजंदारी करतो आहे। या दुःखात माननीय आमदार कुणालबाबा पाटील यांनीही त्यांना सपोर्ट देण्याचं केलेलं आहे आणि आता हिवाळी अधिवेशनच चालू आहे। या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा टळतील आणि त्याच्यावर कसा मार्ग काढला जाईल याच्यावर ठोस असा उपाय शासनाने केला पाहिजे आणि शेतकरी कर्जाच्या खाईत कसा जाणार नाही आणि तिथं कसा मार्ग काढला जाईल असा ठोस उपाय शासनाने केला पाहिजे। ही गावकऱ्यांच्या आणि धुळे तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनास मी विनंती करतो।
जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. नाशिक जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, द्राक्ष, डाळिंब आणि कापसाचे 100% नुकसान. आज राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा बंद संपावर. राज्यातील 7 लाख शिक्षकांचा सहभाग. कालच शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोटींचं पॅकेज जाहीर झालं असतानाच धुळ्यात एका शेतकऱ्याची आत्महत्या. आणि पुण्यासह कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे सवई गंधर्व महोत्सव रद्द. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र. अचूक वेळ, खरी गोष्ट. नमस्कार.